एक थोडासा सिरियस इश्यू झाला आहे, पण आत्ताच त्या इकडच्या जो मालकाचा मुलगा आहे त्याने येऊन सांगितलं की कसली तरी चाहूल लागली. नमस्कार मित्रांनो आणि माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या व्लॉगमध्ये. सो आज आपण आलेलो आहोत बदलापूरकडच्या एका फार्म हाऊसमध्ये. आपली फॅमिली पिकनिक आहे आज. मामा मामी आजी माझी सगळी भावंड, त्यांचे नवरे, त्यांच्या बायका, त्यांची पोरं. बघा माझा पण पोरगा आलेला आहे. हा सतत माझ्या पाठी असतो. फुल धमाल चालू आहे सगळ्यांची. कोण गप्पा मारण्यामध्ये मग्न आहे. ही बघा कशी बघते, चिमुरडी बघा कशी बघते. आमचा झिगो वेळा एकट्यासारखाच खेळतोय बॉलनी. झिगो आजोबांच्या बाजूला जाऊन बसलेला आहे. हे माझे पप्पा. आणि इथे पाण्यातनं बेडूक काढण्याचे प्रकार चालू आहेत. सो आता थोड्या वेळाने आपण नाश्ता करायला बसू. सो नाश्ता करताना आपण भेटूया पुन्हा आपल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या व्लॉगला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. दाखव भजा. गरम गरम भज्या आहेत, थंड वातावरण. बुर्जी आलेली आहे. बुर्जी आणि पाव. हे बघा बुर्जी पाव. इकडे इकडे तिकडे 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 मामाकडे देता. कंडम स्टार. कंडम स्टार. अगं अगं चल, अगं 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 चल. आपल्याला खुर्ची मिळालेली आहे. अरे काय तू पण खेळतोय. आणि हे आपले विनर ह्यांना मिळत आहे आपल्याकडनं डेअरी मिल्क. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आगे आगे दिखो.
तो पण खुश आहे कन्फ्यूज नको करू तू जादू नगरी से आए जुनी गाणी या 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 ये रे पावसा तो पैसा पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. ये ग सरी तुझं मडगवारी सर आली धावून मडके गेले वाहून. ये रे पावसा. निर्मा वॉशिंग पावडर निर्मा सबकी पसंद निर्मा मा सफेदी निर्मा से आई दुनिया भी तुम आए सबकी पसंद निर्मा. मुझे नींद नहीं कोई जाएगा नींद खिलाए मैं जाने में दिल खो गया. मैं जाने कहाँ दिल खो गया यो यम्मा 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 ये खूबसूरत समा कसा जगी रात है जिंदगी कलम कहाँ तुम कहाँ. श्री कृष्ण दहीहंडी वीज चमकली वीज चमकली तारे जमीन पर जेवण एक थोडासा सिरियस इश्यू झाला. बेसिकली आम्ही इथे फार्म हाऊसला एक आलेलो आहोत बदलापूरला. पूर्ण फॅमिली आहे माझी. पण आत्ताच त्या इकडच्या जो मालकाचा मुलगा आहे त्याने येऊन सांगितलं की बाजूच्याच एरियामध्ये बिबट्याची सायटिंग झालेली आहे. त्यामुळे सगळं फॅमिली पूर्ण घाबरली आहे आमची. हे बघा सगळे इथे जेवायला बसले आहेत. सगळ्यांची भीती, सगळे घाबरले होते खरं तर. बेसिकली रूममध्ये जेवण्याचा निर्णय घेतलेला, पण त्या काकांनी येऊन आम्हाला सांगितलं की तुम्ही जेव्हा बाहेर काय हरकत नाही, आम्ही सगळे थांबलो आहेत, लाईटी लावलेल्या आहेत आपण आहेत. तुम्ही बघू शकता इकडे बाजूला पूर्ण जंगलाचा एरिया आहे. इथून कुठूनही बिबट्याचा वावर असू शकतो आहे आणि सगळ्यांची तशीच तंतरलेली आहे. आणि आत्ताच आम्ही ऐकलं आजूबाजूला पूर्ण गावामध्ये फटाके वाजवले जातात जोरजोरात. फटाक्यांच्या आवाजाने तो बिबट्या मे बी पळून जाईल किंवा लांब जाईल अशा दृष्टीने. सो आमच्या सगळ्यांबरोबर आमची सगळी बारकी पोरं आहेत, माझा कुत्रा आहे माझ्याबरोबर. त्यामुळे सगळं जरा टेन्शनचं वातावरण आहे. पण ठीक आहे, घाबरून चालणार नाही. आपण त्यांच्या आवासात राहतो, त्यामुळे त्यांची चूक काहीच नाही आहे, आपली चूक आहे, माणसाची चूक आहे. माणूस त्यांच्या हद्दीत चालला आहे. तो आपण ह्या चुका कमी करायला हवेत. पूर्णपणे टाळणं आत्ताच्या घडीला शक्य नाही, कारण की एवढ्या प्रमाणात आपण त्यांच्या आवासामध्ये घुसलेलो आहोत वन्य प्राण्यांच्या. सो आपण त्यांना चुकीचं नाही बोलू शकत आहे, पण आपण आपली काळजी घेणं आपल्या हातात आहे. मी तुम्हाला दाखवतो आता जेवायला सगळे कुठे बसलेत. हे बघा, हे सगळे घाबरून सगळे जेवायला बसलेले आहेत. आपण एकेकाला विचारूया कसं वाटतंय, काय म्हणणं आहे. मला भीती वाटते बाबा. मला भीती वाटते. बायकोची की बिबट्याची? बायकोची. घराच्या आत राहा, बाहेर फिरू नका. बिबट्या तो फिरणारच. स्टेटमेंट पण आहे. आमची एकच स्टेटमेंट, आम्ही कोणालाही घाबरत नाही, शिवाय 2 जण गोष्टी सोडून. पहिली पाल आणि दुसरी मम्मी. सुनाई दे रहा है? पानी पीने अभी आया था वो. काल पिक्चरची शूटिंग चालू आहे काय? चला रहा है जा रहा है. हाँ उधर गया निकल गया. आता ते पाहिल्याशिवाय नक्की काय सांगता येणार नाही ना. याच्यावरून तरी मी असं अनुमान मला हवीन की तो माझ्या घरी येत नाही, तर मी त्याच्या घरी कशाला जाऊ. बरोबर. मला असं वाटतं कधी भेटते बिबट्याला.
काय बोलू आता, भीती वाटते खूप. खूप भीती वाटते. अजिबात भीती वाटत नाहीये, फक्त थंडी लागते. भीतीमुळे थंडी लागते. सेम पिच. जेवण छान आहे. आमच्याकडे एवढे सारे वाघ आहेत, त्यामुळे आम्हाला बिबट्याची भीती जरा कमीच वाटते. मेथोडार्गी. तो बिबट्या येऊ दे नाहीतर वाघोबा येऊ दे, ह्यांका काय पडला नाही आहे. ह्यांको फक्त व्हेजचो आस्वाद घेतात आणि नॉन व्हेजचो चिकनचो आस्वाद घेतात. काहीच रिएक्शन नाहीये, थोडीशी भीती वाटते कारण पहिल्यांदा आली आणि असं सरप्राईज आहे सर्व. बघायची इच्छा आहे. नाही. ॲक्च्युली आता सगळे थोडेसे रिलॅक्स झालेत, आम्ही रिलॅक्स केलं सगळ्यांना. पण जेव्हा ती खबर कळली तेव्हा प्रचंड प्रचंड भीतीचं वातावरण होतं. सगळे असली तरी चाहूल लागली. खरं तर एकट्यात फिरणं थोडंसं रिस्की आहे, सो मी त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर जेवणाला जातो. चिकन, अंड, रस्सा, जिलेबी. मटन नाही आहे. मटन बिबट्या खातोय, चुला नाही मटन आहे. सो बिबट्याला जरा साईडला ठेवून आम्ही जेवणाचा आस्वाद घेतो सगळेजण. आता जेवण झालं आहे, सगळ्यांनी मजा मस्ती भंकस करत जेवणाचा आनंद तर घेतला, पण कुठेतरी मनात ना ती एक थोडीशी भीती, थोडंसं टेन्शन आहेच. कारण तुम्ही बघू शकता आता जिथे आम्ही राहतो आहे इथे पूर्णपणे जंगल आहे, काहीच दिसणार नाही तुम्हाला. सो इथून कुठूनही तो येऊ शकतो. इथे हा सगळा असा रिसॉर्ट आहे. सो आता बघूया पुढचा उद्याचा दिवस आपल्याला अख्खा काढायचा, आजची रात्र काढायची आहे. रात्री आमचा गेम बिम खेळण्याचे प्लॅन्स होते, पण आता कळत नाही आहे. म्हणजे ते लोक तर म्हणत आहेत की तुम्ही मोठमोठ्याने गाणी लावा आणि लाईट सगळ्या चालू ठेवा, तर काय टेन्शन नाही, बिबट्या येणार नाही. आजूबाजूला 6-7 फुटाचे ताऱ्यांचे कुंपण लावले आहेत, पण बिबट्यासाठी 6-7 फुटाचं कुंपण म्हणजे नथिंग आहे ना, काहीच गोष्ट नाही आहे ती. यायचं तर कसाही येऊ शकतो. सो त्याच्यामुळे बघूया आता, मी विचार करू सगळे मिळून की काय करूया, कसं करूया. होपफुली असं काही वाईट होणार नाही. तुमच्या सगळ्यांचं प्रेम आमच्याबरोबर आहेच, माझ्याबरोबर आहे, माझ्या पाठीशी आहे. सो बघूया पुढचे अपडेट्स मी तुम्हाला देईनच. बाय बाय. हा सगळा रात्रीचा आमचा रिसॉर्टचा परिसर, छान रिसॉर्ट आहे. छोट्या छोट्या गोष्टी बांधलेल्या आहेत बसण्यासाठी वगैरे. हे असे इकडे बसण्यासाठी छान अरेंजमेंट केलेली आहे. इकडे तुम्ही बसून छान गप्पा बिप्पा मारू शकता. हा स्विमिंग पूल आहे, तिथेही आमचे रूल्स आहेत. इकडे खरं तर एकटं फिरणं म्हणजे आता थोडंसं टेन्शनचं काम झालं आहे, पण ठीक आहे. आणि मग शेवटी 2 दिवसाची मजा मस्ती आणि मनात थोडीशी भीती घेऊन आगीजवळ हात शेकून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.